आणि त्यानंतर शिवपुराण कथित आधारित एक दंत कथा सादर होत आहे। आपल्या लाडक्या गणरायाला नवीन नावाची प्राप्ती कुणाच्या वरापासून होते हे आम्ही दृश्य रूपात सादर करत आहोत। एक दंताची कथा, एक दंताची कथा। परशुराम ऋषीजा मदरणीचा पुत्र परशुराम बाळ
मोदित होई अवतन काली गेई परशुराम चरणी परशुराम चरणी परशुराम चरणी आता प्रसंग क्रोधित होई अवतार काली गेई आता प्रसंग क्रोधित होई अवतार काली गेई परशुराम चरणी येई परशुराम चरणी येई परशुराम चरणी येई पातक प्रसंग क्रोधित होई अवतन काली गेई पातक प्रसंग क्रोधित होई अवतन काली गेई परशुराम चरणी येई परशुराम चरणी येई परशुराम चरणी येई आता प्रसंग क्रोधित होई अवतार काली गेई आता प्रसंग क्रोधित होई अवतार काली गेई परशुराम चरणी येई परशुराम चरणी येई परशुराम चरणी येई शांतकामी तो मातेला वरदान त्याने दिला शांतताई तो मातेला वरदान ज्ञानी दिला शांतकामी तो मातेला वरदान त्याने दिला शांतताई तो मातेला वरदान ज्ञानी दिला व्यर्थ नाही जाणार माते सासया तुझ्या बाळाचा व्यर्थ नाही जाणार माते दासया तुझ्या बाळाचा व्यर्थ नाही जाणार माते सासया तुझ्या बाळाचा व्यर्थ नाही जाणार माते दासया तुझ्या बाळाचा नाव देवडी एकदंत तो परशु हाती देई नाव देवडी एकदंत तो परशु हाती देई अजनाम कीर्ती होई नाव शोभे हो एकदंत कायाला देवो आरती हो ओवाळो गणमायाला घेवो आरती हो ओवाळो गणमायाला नाव शोभे हो एकदंत कायाला नाव शोभे हो एकदंत कायाला देवनी आरती हो ओवाळू गणरायाला देवनी आरती हो ओवाळू गणरायाला नाव शोभे हो एकदंत कायाला नाव शोभे हो एकदंत कायाला घेवोनी आरती हो ओवाळो गणमायाला घेवोनी आरती हो ओवाळो गणमायाला नाव शोभे हो एकदंत कायाला नाव शोभे हो एकदंत कायाला देवनी आरती हो ओवाळू गणरायाला देवनी आरती हो ओवाळू गणरायाला जय घोषणामाता त्रिभुवनी गोमला जय घोषणामाता त्रिभुवनी गोमला पप्पा मोया रे गणचला पप्पा मोया रे गणचला जय घोषणा माता त्रिभुवनी गोमला जय घोषणा माता त्रिभुवनी गोमला बाप्पा बोरिया रे गरजला बाप्पा बोरिया रे गरजला जय घोषणामाता त्रिभुवनी